नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, निवडणुकांच्या काळामध्ये सर्वच राजकीय पक्षांचे नेते आपली मुलाखत एखाद्या प्रतिष्ठित अशा न्यूज चॅनलवर व्हावी या प्रयत्नात असतातच. आणि तुम्ही बघितलंय, मुलाखती सुरू झालेल्या आहेत. नरेंद्र मोदी मुलाखत देत आहेत अनेक चॅनल्सवर. उद्धव ठाकरेंनी मुलाखत दिल्या, कालच बघितली त्यांची मुलाखत. आणि त्यांचं मुख्य आहे सामनासाठी त्यांनी मुलाखत दिली. आणि संजय राऊत हे नेहमीच प्रश्नकर्ता आणि मुलाखतकार. तर अशा मुलाखतींच्या गदारोळात तुम्ही एक मुलाखत बघितली असेलच, पण ती थोडीशी महत्वाची होती. एका दूरदृष्टी असलेल्या नेत्याची मुलाखत, जो राजकारण चांगलं ओळखतो, राजकारण जवळून जाणतो आणि राजकारणामधल्या कुठल्याही लांड्या लबाड्यामध्ये जो सहभागी नाही, ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत, ज्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या अनैतिक गोष्टींचे, असंवैधानिक गोष्टींचे आरोप नाहीत, असा नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर, माननीय प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा म्हणूयात किंवा प्रमुख म्हणूयात. आणि त्यांनी ही मुलाखत दिबांग एबीपी या चॅनलवर दिबांग यांनी मुलाखत घेतली. दिबांग अतिशय तिखट प्रश्न विचारतात आणि समोरच्याला ते गोंधळात टाकत असतात. मात्र प्रकाश आंबेडकरांनी अतिशय सहजगत्या आणि लिहिलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आणि ती मुलाखत जर तुम्ही बघितली, युट्यूबवर आहे उपलब्ध, आपण जर सर्च केलं तर आपल्याला ती मुलाखत सापडू शकेल. आणि त्या मुलाखतीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी जे मुद्दे मांडले ते अतिशय महत्वाचे होते. सगळ्यात आधी म्हणजे याचा अर्थ एकंदरीत त्या मुलाखतीमधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की प्रकाश आंबेडकर यांनी हे विधान केलंय की 4 जून नंतर महाविकास आघाडीला पश्चाताप होणार. कोणत्या गोष्टीचा? त्यांनी जरी प्रत्यक्ष अशा शब्दाने वापरले तरी धक्कादायक निकाल येतील. आणि त्यावेळी महाविकास आघाडीला समजेल की आपण चूक केली. कोणती चूक? होय, मोठी चूक केलेली आहे महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती तोडून, खरं तर प्रकाश आंबेडकरांनी स्वतःहून उद्धव ठाकरेंशी युती केली, त्याबद्दल आपण बोललो आहोत. मग त्यांनी स्वतःहून शरद पवार, काँग्रेस आणि अनेकांना आवाहन केलं. विनंती नाही, ते लाचार नाही आहेत, त्यांनी आवाहन केलं. आता काही त्यांचे विरोधक जे आहेत प्रकाश आंबेडकर, ते म्हणतील की प्रकाश आंबेडकर पाठीमागे लागले होते आम्हाला महाविकास आघाडीमध्ये घ्या म्हणून. तर पाठीमागे लागले नव्हते, तर लोकशाहीचा विजय होण्याकरता महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा येणं आवश्यक आहे. महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी म्हणूयात, यांचं सरकार येणं आवश्यक आहे, असं प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे. आता काहींना ते पटेल, काहींना पटणार नाही, पण त्यानुसारच प्रकाश आंबेडकर आवाहन करत होते की मोदींना जर हरवायचं असेल तर सर्व पक्षांनी सर्व हेवे दावे, राजकीय स्वार्थ दूर ठेवून एकत्र यायला हवेत. आणि राजकीय स्वार्थ म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी प्रत्यक्ष स्वतःहून तशी तयारी दाखवली होती की अगदी सुरुवातीला म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याशी युती केली प्रकाश आंबेडकरांनी, त्यावेळी असं ठरलं होतं की 24 जागा लढणार, म्हणजे 48 जागांपैकी 24 जागा लढणार. त्यानंतर मग महाविकास आघाडी मधले शरद पवार, काँग्रेस हे पक्ष देखील आहेत आणि त्यांच्या सोबत लढायचं असं ठरल्यानंतर त्यांनी देखील तो फॉर्म्युला, तर 12 जागांचा फॉर्म्युला दिला होता की काँग्रेसला 12, राष्ट्रवादीला 12, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना यांना 12 आणि वंचित बहुजन आघाडीला 12. हा फॉर्म्युला देखील योग्य होता. पण काही लोक, महाविकास आघाडीमधले काही लोक, म्हणजे नाव घेण्याची गरजच नाही, मुख्यतः शरद पवार आहेत आणि काँग्रेस तर आहेतच, या लोकांना हे पसंत नव्हतं. आणि उद्धव ठाकरे हे सध्या शरद पवार यांच्या हातातलं बाहुलं बनले आहेत असं तुम्हाला सगळ्यांना जाणवलं असेल. म्हणजे शरद पवार म्हणतील ती पूर्व दिशा, असं काहीतरी उद्धव ठाकरेंचं सुरू आहे. आणि त्यांच्या कानाशी लागलेले आहेत संजय राऊत, म्हणजे मग शरद पवार म्हणतील तेच होणार. असा 12-12चा फॉर्म्युला देखील नाकारला गेला. त्यानंतर देखील प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की सन्माननीय जागा मिळायला पाहिजेत आणि ती अपेक्षा होती 6 ते 8 जागांची, ते देखील द्यायचं नव्हतं. प्रकाश आंबेडकरांनी काल मुलाखत सांगितलं की फक्त 2च जागा देऊ केल्या होत्या आणि त्या 2च जागा अशा की जिथे महाविकास आघाडीचं प्राबल्य होतं आणि जिथे प्रकाश आंबेडकर प्राबल्य म्हणण्यापेक्षा प्रकाश आंबेडकरांचं जे प्राबल्य होतं
अशा जागा देऊ केल्या नव्हत्या. तर जिथे प्रकाश आंबेडकरांचे समर्थक कमी आहेत अशा ठिकाणी त्या जागा दिल्या. म्हणजे पाडण्याचा डाव होता. आणि सगळ्यात मोठा घातक डाव कोणता केला की जो युतीला तुमच्याबरोबर उभा होता त्याच्या विरोधात उमेदवार द्यायला नको होता. युतीच्या विरोधात लढणार होते प्रकाश आंबेडकर. आणि अकोल्यामधून अशी व्यूहरचना झाली होती की प्रत्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनाच निवडून येऊ न देण्याचं कारस्थान. होय. आणि आता 4 जून नंतर कळेलच. प्रकाश आंबेडकर म्हटले आहेत की पश्चाताप होणार आहे किंवा विचार करावा लागेल की वॉकआउट उगत झाले. आपण महाविकास आघाडी जी होती प्रकाश आंबेडकर सोबत होते त्यांना सोबत न घेता फार मोठी चूक केलेली आहे जाणवणार आहे. दिबांग यांनी अतिशय तिखट प्रश्न विचारले. त्यापैकी प्रश्न होता की महाविकास आघाडी महाराष्ट्रापुरती सीमित का. म्हणजे महाविकास आघाडीतले प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रापुरती सीमित का असा प्रश्न विचारला. आणि त्यांना अतिशय सुंदर उत्तर दिलेले. त्यांनी सांगितलं की वंचित बहुजन आघाडी ही फक्त महाराष्ट्रातच का. तर याचं प्रमुख कारण आहे की इतर ठिकाणी जे पक्ष आहेत समविचारी पक्ष वंचित बहुजन आघाडीच्या विचारांचे आंबेडकरवादी चळवळींचे जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या राज्यात जायचं आणि तिथे आम्ही उमेदवार उभे करायचे म्हणजे आमच्यात भांडणं लागणार. होय, नक्कीच आहे, भांडणं लागणार. कारण प्रत्येक राजकीय नेत्याला आपलं स्वतःचं अस्तित्व महत्वाचं असतं. आणि प्रकाश आंबेडकरांनी बघा किती छान विचार केला आहे की दलित ऐक्य किंवा वंचित ऐक्य आपण म्हणूयात. कारण वंचित ऐक्य महत्वाचं आहे. वंचित ऐक्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. आणि मी जर विरोधात गेलो कोणाच्या किंवा मी तिथे गेल्यानंतर त्यांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे असं समविचारांनी पक्षांना वाटलं. त्यांनी मायावतीचं उदाहरण दिलं. उत्तर प्रदेशमध्ये मायावतींची माझं शत्रुत्व झालं असतं. मी जर तिथे जागा लढवल्या असतं तिथे गेलो असतो तर तिथेही ताकद आहे. होय, काही लोकांचं असं अत्यंत चुकीचं म्हणणं आहे की प्रकाश आंबेडकरांना कोण ओळखतं, महाराष्ट्राच्या बाहेर कोण ओळखतं. नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न म्हणतो आपण, भारतरत्न, घटनेचे शिल्पकार, त्यांची जगात ओळख आहे बरं का. आणि त्यांचे नातू आहेत प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकर राज्यसभेत खासदारही राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना कोण ओळखतं हा प्रश्न अतिशय मूर्खपणाचा आहे. आंबेडकरवादी चळवळींचे लोक, समविचारी लोक प्रत्येक राज्यात आहेत, भारतात सर्वभर विखुरलेले आहेत. आणि तेथे जर मी गेलो असतो युपीमध्ये किंवा इतर राज्यांमध्ये तर कदाचित माझ्यामुळे भांडणे लागली असती. आणि मला ती नको आहे. बघा, असा विचार करणारा नेता, इतका व्यापक विचार करणारा नेता गमावला हो चक्क. कोणी गमावला? होय, महाविकास आघाडीने गमावला. आणि 4 जून नंतर वॉकआउट केल्याबद्दल वाईट वाटेल, खंत वाटेल असं जे प्रकाश आंबेडकरांचं म्हणणे, याचा एक सरळ सरळ अर्थ आहे की तेलही गेले तूपही गेले अशी महाविकास आघाडीची अवस्था होणार आहे. म्हणजे तुला न मला घाल कुत्र्याला. कुत्र्याला म्हणणं इथं संयुक्तिक नसेल, पण ही सत्ता महाराष्ट्रामधल्या 48 सीट आणि त्यापैकी महत्वाच्या जागा ज्या नरेंद्र मोदी यांना 400 पार जायला मदत करू शकतात त्या जागा जर एकत्र लढल्या असत्या प्रकाश आंबेडकरांबरोबर तर नक्कीच निकाल वेगळा दिसला असता. बघूयात, आता 4 जून जवळ आलेली आहे. आणि प्रकाश आंबेडकरांचं भाष्य, त्यांनी जे सांगितलं, दिबांगला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अतिशय सुंदर अशी उत्तर दिली. राजकीय त्यातून त्यांचा व्यासंग लक्षात येतो, त्यांचा अभ्यास लक्षात येतो आणि एक त्यांचं मत, त्यांचं व्यक्तिमत्व कशा पद्धतीचं आहे हे समजून घ्यायला मदत मिळते. तुम्ही नेहमीच मुलाखती इतरही बघत असता तर माझं म्हणणं आहे की आवर्जून ही मुलाखत बघा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की प्रकाश आंबेडकर ही काय चीज आहे. आणि कदाचित विधानसभेच्या वेळा तुम्ही प्रकाश आंबेडकरांकडे दुर्लक्ष करू शकणार नाही. आणि महाविकास आघाडीचे डोळे उघडलेले असतील तर नक्कीच विधानसभेमध्ये आपण प्रकाश आंबेडकर यांच्या सहित महाविकास आघाडीचा करिश्मा पाहू शकू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.